विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा MPSC टार्गेट चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आपण सायन्स फिजिक्स बघत आहोत, त्यामधील ध्वनी हा टॉपिक बघणार आहोत। तत्पूर्वी ध्वनीविषयी महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगते। ध्वनीचा वेग हा माध्यमाच्या रेणुभाराच्या वर्गमूळाच्या व्यस्त प्रमाणात असतो, प्रोपोर्शनल व्यस्त प्रमाणात असतो। ध्वनीचा आयाम म्हणजेच एम्प्लिट्यूड जेवढा जास्त तेवढीच जास्त ध्वनीची उच्चता होय। जर ध्वनीचा आयाम म्हणजेच एम्प्लिट्यूड दुप्पट केला तर उच्चता चौपट होते। जर एम्प्लिट्यूड आपण दुप्पट केला तर त्याची उच्चता चौपट होते आणि ध्वनीची उच्चता डेसिबल या एककात मोजतात। ध्वनी कशामध्ये मोजला जातो? आवाज डेसिबल। आवाजाची तीव्रता कशामध्ये मोजली जाते? तर डेसिबल मीटर मध्ये मोजली जाते। आणि ध्वनी लहरी अनुतरंग कॉग्निट्युडल वेव्हज असतात। ध्वनी लहरी अनुतरंगालाच आपण काय म्हणतो? कॉग्निट्युडल वेव्हज म्हणतो आपण। आणि ध्वनीला माध्यमाची गरज असते। बघा, ध्वनीला माध्यमाची गरज असणारच ना, तरच आपल्याला ऐकू येणार। ध्वनीची तीव्रता जेव्हा 10 पटीने वाढते तेव्हा ध्वनी पातळी 10 डेसिबल नी वाढते। ध्वनीचा स्रोत आणि परावर्तन पृष्ठभाग यांच्यामध्ये 34.4 मीटर असते। 34.4 मीटर असते परावर्तन। ध्वनीचा स्रोत आणि परावर्तन पृष्ठभाग यांच्यामध्ये 34.4 मीटर एवढं अंतर असते। ठीक आहे, चला मग पहिल्या प्रश्नाला सुरुवात करत आहोत। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। आता मला सबस्क्राईब करा म्हणून सांगायची गरज पडणार नाहीये, कारण तुम्ही स्वतःहून आता सबस्क्राईब करायला शिकलेले आहात। त्याकरिता तुमचे खूप खूप धन्यवाद। प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणते तरंग हे यांत्रिक तरंगाचे उदाहरण आहे? संयुक्त गट व मुख्य नोव्हेंबर 2023 हा प्रश्न आहे। खालीलपैकी कोणते तरंग हे यांत्रिक तरंगाचे उदाहरण आहे? सॉरी, ऑप्शन दिला आहे प्रकाश तरंग, 2 ध्वनी तरंग, 3 रेडिओ तरंग आणि दूरचित्रवाणी तरंग। यांत्रिक ध्वनी तरंग हे यांत्रिक तरंगाचे उदाहरण आहे। कारण बघा, दूरचित्रवाणी येणार का? नाही। रेडिओ तरंग येणार का? प्रकाश तरंग येणार का? नाही। तर ध्वनी तरंगाला माध्यमाची आवश्यकता असते, त्यामुळे ध्वनी तरंग हे यांत्रिक तरंगाचे उदाहरण आहे। कारण बघा, स्पीकर मधून ध्वनी आवाज येतो ना, तर हे ध्वनी तरंग आहे। ते हे निघणारे जे आहे ते तरंग आहे। कशाच्या माध्यमातून? तर वायरच्या इलेक्ट्रिसिटीच्या माध्यमातून आपला ध्वनी, आपल्याला आवाज ऐकायला येतो। हे यांत्रिक, ठीक आहे, यंत्राच्या मार्फातून। प्रश्न क्रमांक 2, तापमानातील प्रत्येक 1 डिग्री सेल्सिअस वाढीसाठी हवेतील ध्वनीचा वेग डॅश सेंटीमीटर सेकंदाने वाढतो। तर हे सॉल्व्ह करावं लागतं। तापमानातील प्रत्येक 1 डिग्री सेल्सिअस वाढीसाठी हवेतील ध्वनीचा वेग डॅश सेंटीमीटर सेकंदाने वाढतो। महाराष्ट्र राज्यपत्रित पूर्व परीक्षा एप्रिल 2023 हा प्रश्न आहे। कितीने वाढतो? तर 61 नी वाढतो। प्रश्न क्रमांक 3, ध्वनीचा वेग डॅश या माध्यमात जास्त असतो। कोणत्या माध्यमात जास्त असतो ध्वनीचा वेग? तर घन माध्यमात जास्त असतो ध्वनीचा वेग। प्रश्न क्रमांक 4, जेव्हा ध्वनीचा स्रोत आणि निरीक्षक यांच्यात सापेक्ष गती असते तेव्हा स्रोताद्वारे उत्सर्जित होणाऱ्या ध्वनीच्या वारंवारतेत आणि निरीक्षकाद्वारे ऐकल्या जाणाऱ्या ध्वनीच्या वारंवारतेत बदल दिसून येतो। याला डॅश म्हणतात। काय म्हणतात? संयुक्त गट कपूरवाला विचारलेला हा प्रश्न आहे। याला काय म्हटलं जाते? तर डॉपलरचा प्रभाव असं म्हटलं जाते। जेव्हा ध्वनीचा स्रोत आणि निरीक्षक यांच्यात सापेक्ष गती असते तेव्हा स्रोताद्वारे उत्सर्जित होणाऱ्या ध्वनीच्या वारंवारतेत आणि निरीक्षकाद्वारे ऐकल्या जाणाऱ्या ध्वनीचा वारंवारतेत बदल दिसून येतो। त्याला काय म्हटलं जाते? तर डॉपलरचा प्रभाव असे म्हटले जाते। डॉपलर इफेक्ट माहिती आहे ना सर्वांना? एकदा बघून घ्या डॉपलर इफेक्ट। संयुक्त गटकाला विचारला होता 2022 हा प्रश्न। प्रश्न क्रमांक 5,
प्रतिध्वनी तरच ऐकू येतो जर ध्वनीचा स्रोत आणि अडथळा यांच्यातील अंतर डॅश असेल. कंबाईन बी ला विचारला, प्रतिध्वनी तरच ऐकू येतो जर ध्वनीचा स्रोत आणि अडथळा यांतील अंतर किती असणार. तर दिला आहे पर्याय 17 मीटर पेक्षा कमी, 17 मीटर पेक्षा जास्त किंवा 17 मीटर, 7 मीटर पेक्षा कमी किंवा वरील पैकी कोणतेच नाही. तर वरील पैकी कोणतेच नाही, आपण जस्टिस नाही करू शकत. 17 मीटर पेक्षा कमी तर वरील पैकी कोणतीच नाही. प्रश्न क्रमांक 6, सोनार साऊंड नेव्हिगेशनल श्रेणी तंत्र डॅश यासाठी वापरले जाते. राज्यसेवा पूर्व 2022 हा प्रश्न आहे. पर्याय 1 दिलाय, जन्मपूर्व परीक्षा, 2 हृदयाच्या झडपांच्या प्रक्रियेचा अभ्यास, 3 भूवैज्ञानिक अभ्यास आणि 4 पाणबुडी सारख्या बुडलेल्या वस्तूची गती आणि स्थिती मापण्यासाठी. सोनार साऊंड कशासाठी यूज केला जातो. तर सोनार हा साऊंड हा पाण्यात पाणबुडी सारख्या बुडलेल्या वस्तूची गती आणि स्थिती मापण्यासाठी. सोनार नेव्हिगेशनल श्रेणी हे पाणबुडी म्हणजे पाण्यातील आवाज यासाठी ते तंत्र यूज केलं जाते. सोनार साऊंड सर्वांनाच माहिती आहे, पाणबुडी सारख्या बुडलेल्या वस्तूची गती आणि स्थिती मापण्यासाठी सोनार साऊंडचा यूज केला जातो. ठीक आहे, सोनार श्रेणीचा. प्रश्न क्रमांक 7, एका ध्वनी तरंगाची वारंवारता 1000 हर्ट्झ असून तरंग लांबी 0.25 मीटर आहे. जर तो एका विशिष्ट माध्यमात 5 सेकंद प्रवास करत असेल तर कापलेले अंतर काढायचे आहे. आपल्याला सॉल्व्ह करावं लागणार आहे याचं उत्तर. याचा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. सॉल्व्ह करून त्याचा आन्सर काय येणार आहे मग 1250 मीटर. राज्यसेवेला विचारलाय अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला कंबाईनला विचारतात नाही, राज्यसेवेला विचारतात. जर कंबाईनला चुकून जर असा प्रश्न आला आणि आपल्याला सॉल्व्ह करता नाही आला तर अशा पद्धतीचे प्रश्न आपण सोडून द्यायचे. जर येत असेल तरच सॉल्व्ह करा, कारण नाहीतर बाकीचे आपले 3 प्रश्न सॉल्व्ह व्हायचे तर 3 प्रश्न सॉल्व्ह होणार नाही आणि तिथे आपले चुकून जातील. म्हणून वेळेचं भान ठेवूनच प्रश्न सॉल्व्ह करायचे. प्रश्न क्रमांक 8, डॅश हे तंत्र वापरून समुद्राची खोली मोजतात. क्लर्क टायपिस्ट मेन्स 2021 ला हा विचारलेला प्रश्न आहे. आत्ताच आपण समुद्राची खोली सोनार तंत्र वापरणार ना, समुद्राची खोली, पाणबुडी यासारखे जे मापण्यासाठी. प्रश्न क्रमांक 9, ध्वनी तरंग ही यांत्रिकी अनुतरंग असून खालीलपैकी कोणत्या माध्यमातून त्या प्रवास करतात. कोणत्या माध्यमातून प्रवास करत असतात त्या बघा. ध्वनी तरंग ही यांत्रिक अनुतरंग आहे, मग ते वायूमधून पण प्रवास करते, द्रव्यामधून पण प्रवास करते. ऐकायला येते ना पाणबुडी, सोनार साऊंड. त्याच्यानंतर घनमधून सुद्धा ते घन आपले साऊंड सिस्टीम त्याच्यातून सुद्धा ते अनुतरंग माध्यमातून प्रवास करतात. त्याच्यामुळे त्याचं अचूक उत्तर काय, वरील पैकी सर्व माध्यमातून ते प्रवास करतात. प्रश्न क्रमांक 10, ध्वनीची कमीत कमी श्रवणीय वारंवारता म्हणजे काय. श्रवणीय वारंवारता म्हणजे काय. पर्याय दिलाय, श्रवण क्षमतेची आरंभ तीव्रता, ध्वनी श्रवण क्षमतेची न्यूनतम मर्यादा, 3 ध्वनी श्रवण क्षमतेची उच्चतम मर्यादा आणि वरील पैकी नाही. तर काय त्याचं अचूक उत्तर, ध्वनी श्रवण क्षमतेची न्यूनतम मर्यादा. असं ध्वनीची कमीत कमी श्रवणीय वारंवारता म्हणजे ध्वनी श्रवण क्षमतेची न्यूनतम मर्यादा. प्रश्न क्रमांक 11, जेव्हा एखाद्या ध्वनी तरंगाचे संपीडन दृढ भिंतीवर आढळेल तेव्हा त्याचे प्रतिबिंबित रूप हे काय होते. तर 1 डिग्री अंशांनी अवस्था संकुचित होईल, अवस्था बदल होणार नाही. 90 अंशांनी अवस्था विरलन होईल आणि विरलन होईल पण अवस्था बदलणार नाही. तर काय होणार, जेव्हा एखाद्या ध्वनी तरंगाचे संपीडन दृढ भिंतीवर आढळेल तेव्हा त्याचे प्रतिबिंब अवस्था बदलणार नाही. बघा ना, भिंतीवर जाऊन आढळत आहे आवाज तर लगेच तसंच आपल्याला रिफ्लेक्ट होणार ना प्रतिबिंबित रूप हे, अवस्था बदल होणार नाही त्याची. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणते विधाने ध्वनीसाठी बरोबर आहेत. कंबाईन बी ला विचारलेला प्रश्न आहे. अ दिलाय, ध्वनी तरंग हे अवतरंग असतात. ब, ऐकू येणाऱ्या ध्वनी तरंगाची वारंवारता 20 किलोहर्ट्झ आणि त्यापेक्षा अधिक असते. क, ध्वनी तरंगाच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. आणि ड, अनियतकालिक ध्वनी तरंगांना गोंधळ नॉईज म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 12 होता आणि त्याचं अचूक उत्तर आहे क आणि ड.
ध्वनीसाठी बरोबर असणारं विधान आपल्याला विचारलं होतं आणि क बरोबर आहे. ध्वनी तरंगाच्या प्रसारासाठी माध्यमाची आवश्यकता असते आणि अनियतकालिक ध्वनी तरंगांना गोंधळ नॉईज म्हटलं जाते. प्रश्न क्रमांक 13 ते सॉल्व्ह करावं लागणार आहे. बघा आलेला आहे प्रश्न. एका 257 ग्राम वजनाच्या चेंडूचा वेग 257 मीटर पर सेकंद असेल तर त्याची तरंग लांबी काढायची आपल्याला. त्याचं एच फॅक्टर दिलेला आहे, हाईट. तर मग त्याचं अचूक उत्तर काय होतं त्यावेळी सॉल्व्ह केलं होतं तर 10⁻⁻35 असं त्याचं उत्तर दिलेलं होतं. परत आहे, वीज चमकल्याचा 5 सेकंदानंतर विजेचा आवाज ऐकू आला. जर ध्वनीचा हवेतील वेग 340 मीटर पर सेकंद आहे तर विजेचा स्थान डॅश अंतरावर असेल. याचं सुद्धा 1700 मीटर. बघा ते आधी विचारलं होतं ना आपल्याला, 1700 मीटर पाहिजे होतं. याचं अचूक उत्तर आहे 1700 मीटर. प्रश्न क्रमांक 15 विशिष्ट वारंवारता असणारा एका ध्वनी तरंगाचा वेग 336 मीटर पर सेकंद असून तरंग लांबी 3 सेंटीमीटर आहे तर वारंवारता काढा. ती श्रवणीय असेल का? तर हो, ती श्रवणीय आहे आणि त्याचं अचूक उत्तर आहे 11,200 हर्ट्झ. प्रश्न क्रमांक 16 श्रव्यातील ध्वनी लहरीच्या साह्याने बारकाईने केलेली तपासणी डॅशसाठी उपयोगी आहे. अ. गर्भात असलेला दोष समजण्यासाठी व हृदयाच्या झडपांच्या हालचाल समजण्यासाठी. तर कशासाठी आहे ते दोन्ही विधाने अ व ब सत्य आहे. हृदयांच्या झडपाची हालचाल इको आणि ईसीजी केलं जाते आणि गर्भात असलेला दोष समजण्यासाठी सुद्धा श्रव्यातील ध्वनी लहरीच्या साह्याने बारकाईने केलेली तपासणी उपयोगी आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोण इन्फ्रासोनिक लहरीचा वापर एकमेकांशी संवाद साधण्यासाठी करतो? कोण करत असतो? तर व्हेल, गेंडा, हत्ती. इको साऊंड पाहिजे ना त्यांना. वरील सर्व इन्फ्रासोनिक लहरींचा वापर करतात हे प्राणी. व्हेल, गेंडा, हत्ती वरील सर्व. प्रश्न क्रमांक 18 जेव्हा आपण दुर्बल प्रतीचा ध्वनी मोठ्या ध्वनीत बदलतो तेव्हा ध्वनीचा काय वाढवतो? तर काय वाढवतो? वेग वाढवतो, वारंवारता, विपुलता की तरंगलंबी? विपुलता वाढवतो. जेव्हा आपण दुर्बल प्रतीचा ध्वनी मोठ्या ध्वनीत बदलतो तेव्हा ध्वनीचं विपुलता वाढवतो आपण. वेग नाही वाढवत, वारंवारता सुद्धा नाही वाढवत. बघा रेडिओचं काय बटन वाढवतो ना, म्हणजे विपुलता. प्रश्न क्रमांक 19 खालीलपैकी ध्वनी प्रदूषणाचे कोणते दुष्परिणाम आहेत? एमपीएससी प्री 2016चा हा प्रश्न आहे. श्रवण क्षमता आंशिक कमी होते, बहिरेपणा येतो, पुनरुत्पादन यंत्रणेवर वाईट परिणाम होतो. क गर्भामध्ये विकृती निर्माण होण्याची शक्यता असते. ड मानवाची विचार क्षमता आणि संपर्क कौशल्य यावर परिणाम होतो. ई उच्च दाबपान बीपी निर्माण होते. तर काय होते? तर सर्व कडई सर्वच परिणाम होतात ध्वनी प्रदूषणाचे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 20 खालील विधानांचा विचार करायचा आहे. दाट धुके असलेल्या रात्री दूरवर जाणाऱ्या आगगाडीची शिट्टी स्पष्टपणे ऐकू येते. ब ध्वनीचा हवेतील वेग हा हवेच्या आर्द्रतेच्या समानुपाती असतो. वरीलपैकी कोणते विधान सत्य आहे? मग दोन्ही सुद्धा विधाने सत्य आहे. प्रश्न क्रमांक 21 उन्हाळ्यापेक्षा हिवाळा किंवा पावसाळ्यात ध्वनी लांब अंतरावर स्पष्टपणे ऐकू येतो. कारण सांगा. कारण उन्हाळ्यापेक्षा हिवाळा किंवा पावसाळ्यात ध्वनी लांब अंतरावर स्पष्टपणे ऐकायला येतो आपल्याला. कारण हिवाळा किंवा पावसाळ्यात हवेतील आर्द्रता जास्त असते. जेव्हा आर्द्रता जास्त असते तेव्हा आपल्याला बघा डिटेल्स मध्ये सांगते त्याचं. ध्वनीचा वेग हा तापमान आणि आर्द्रता व वाऱ्याची दिशा इत्यादीवर अवलंबून असतो, मात्र हवेच्या दाबावर अवलंबून नसतो. हवा राहिला तर आपला ध्वनी नीट ऐकायला येत नाही. बघा खूप जास्त वारा आहे आणि मोकळी जागा आहे. जर तुम्ही समोरच्याला कितीतरी 2 मीटरही नाही, जास्तच 7-8-10 मीटर अंतरावर असणाऱ्या व्यक्तीला तुम्ही आवाज द्या ना. हवेचा जर दिशा तुमच्या साईडनी असेल तर त्या व्यक्तीला आवाजच जाणार नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे हवेच्या दाबावर अवलंबून असते तर तापमान, आर्द्रता आणि वाऱ्याच्या दिशेवर सुद्धा अवलंबून असतो. आणि ध्वनीचा वेग दाबावर अवलंबून नसतो. कशावर अवलंबून नसतो? तर दाबावर अवलंबून नसतो. आणि आर्द्रतेत वातावरणातील कण जवळजवळ असतात. ध्वनीचा वेग वातावरणातील कणाच्या अंतरावर सुद्धा अवलंबून असतो. म्हणून ध्वनीचा वेग स्थायू
मध्ये जास्त असतो, द्रव्यामध्ये त्यापेक्षा थोडा कमी असून वायूमध्ये सर्वात कमी असतो. आणि आर्द्रता जास्त असेल तर ध्वनीचा वेग अधिक असतो. आर्द्रता जास्त असेल तर ध्वनीचा वेग अधिक असतो आणि अधिक दूरपर्यंत त्याचा आवाज येतो. आणि उन्हाळ्यातील हवेतील आर्द्रता पावसाळा आणि हिवाळ्यापेक्षा कमी असते, म्हणून पावसाळा आणि हिवाळ्यात उन्हाळ्यापेक्षा अधिक लांब अंतरावरून ध्वनी स्पष्ट आपल्याला ऐकायला येतो. हे त्याचं अचूक उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 22 बघत आहोत. तर खालीलपैकी योग्य वाक्याची निवड करायची आहे आपल्याला. अ दिलाय ध्वनी लहरी वायू पदार्थापेक्षा स्थायू पदार्थातून वेगाने जाते. ब ध्वनी लहरी निर्वात पोकळीतून सर्वात जलद गतीने जाते. ध्वनी लहरी अनुलंब लहरी आहेत. ड ध्वनी लहरी द्रव्य पदार्थापेक्षा वायू पदार्थातून कमी वेगाने जातात. बरोबर आहे, बरोबर आहे. पर्याय क्रमांक ड बरोबर आहे. आणि ध्वनी लहरी वायू पदार्थापेक्षा स्थायू पदार्थातून वेगाने जाते. बरोबर. ध्वनी लहरी निर्वात पोकळीतून सर्वात जलद गतीने जाते. ध्वनी लहरी अनुलंब लहरी आहेत. बरोबर. पर्याय क्रमांक 1 त्याचा अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23. सार्वजनिक सभागृहात किंवा प्रेक्षागृहात ध्वनीविषयक दर्जा हा निकृष्ट ठरण्याचे कारण. बघा, सार्वजनिक सभागृहामध्ये कारण काय होते त्याचं, तर निनाद. बघा, एका रूम मध्ये आवाज गुंजला, सभागृहात मोठा हॉल असतो तर त्याचा आवाज व्यवस्थित येत नाही, कारण त्याचा निनाद आपलाच आवाज आपल्यालाच ऐकायला जातो ना, त्याच्यामुळे निनाद ऐकायला येतो, त्याच्यामुळे ते निकृष्ट ठरते. प्रश्न क्रमांक 24. समुद्राची खोली मोजण्यासाठी सोनार तंत्रज्ञान कोणतं? सोनार तंत्रज्ञान वापरतात. प्रश्न क्रमांक पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे ध्वनी निर्मिती होते? 1. माध्यमातील कणांच्या कंपनामुळे, माध्यमातील कणांच्या घर्षणामुळे, कणांच्या सरळ रेषेतील गतीमुळे आणि कणाच्या परिवलन गतीमुळे. कशामुळे तयार होते? तर माध्यमातील कणांच्या कंपनामुळे होते. एकमेकांवर ते आदळतात ना, कंपन म्हणजे एकमेकांवर असे कोलाइड होणे, कंपन होणे. प्रश्न क्रमांक 26. ध्वनी लहरीच्या प्रसारणासाठी 1. निर्वात पोकळी आवश्यक आहे. 2. माध्यम भौतिक वस्तू किंवा पदार्थ आवश्यक आहे. 3. माध्यमातील कण ध्वनी स्रोतापासून ऐकणाऱ्यापर्यंत प्रवास करतात. आणि 4. वरीलपैकी काहीही नाही. तर काय त्याचं अचूक उत्तर आहे? माध्यम भौतिक वस्तू किंवा पदार्थ आवश्यक आहे. ध्वनी लहरीच्या प्रसारणासाठी भौतिक वस्तू किंवा पदार्थाची आवश्यकता असते. प्रश्न क्रमांक 27 बघतो. खालीलपैकी कोणत्या तरंगाचे वेव्ह ध्रुवीकरण पोलरायझेशन होत नाही? पोलरायझेशन बघा, कोणत्या आवाजाचे पोलरायझेशन होत नाहीत, कोणत्या ध्वनीचे? तर हवेतील ध्वनी लहरी यांचं पोलरायझेशन होते का? नाही होत. रेडिओ लहरीचं होते. क्ष किरण, इन्फ्रारेड किरण. कोणत्या ध्वनीचं पोलरायझेशन? प्रश्न क्रमांक 28. वारंवारतेचे एसआय एकक काय आहे? वारंवारतेचे एसआय एकक काय आहे? हर्ट्ज. आताच आपण सांगितलं होतं तुम्हाला, हर्ट्ज आहे. प्रश्न क्रमांक 29. स्थिर हवेत तरंगाचे प्रसारण होत असताना पुढीलपैकी कोणती राशी कमी होते? कोणती आयाम? त्याचा आयाम कमी होतो. स्थिर हवेत तरंगाचे, स्थिर हवा आहे त्याचे तरंग निघत असताना कोणती राशी त्याचा आयाम कमी होतो? स्थिर हवेमध्ये म्हणजे लवकर आवाज पोहोचणार ना. प्रश्न क्रमांक 30. समुद्र सपाटीला हवेचा भार किती असतो? समुद्र सपाटीला हवेचा भार किती असतो? 76 सेंटीमीटर, 29.9 इंच आणि 1013.2 मिलीबार. तर वरीलपैकी सर्व त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31. एका पाण्यामध्ये भरलेल्या रबरी चेंडूच्या तळाशी छोटे छिद्र, जर हा चेंडू साधा दोलक करण्यासाठी वापरला तर चेंडू दोलने घेत असताना दोलनाचा दोलन काल कमी होतो, प्रथम कमी होतो, नंतर वाढतो, प्रथम वाढतो, नंतर कमी होतो किंवा वाढतो? तर त्याचं अचूक उत्तर आहे प्रथम वाढतो, नंतर कमी होतो.
प्रश्न क्रमांक 32, जे क्रिकेटर्स आहेत त्यांना माहितीच असणार हे किंवा क्रिकेट बघतात त्यांना सुद्धा याचं उत्तर माहितीच असणार आहे. प्रश्न क्रमांक 32, खालील निर्देशित ऐकण्याच्या प्रमाणानुसार नागरिकांची ऐकण्याची क्षमता ऐकण्यात बिघड न होता किती आहे, किती असतो? तर 85 डेसिबल, 85 डेसिबल. अशा पद्धतीने आपण संपूर्ण प्रश्न ध्वनीवरचे बघितलेले आहेत. आता आपण सुरुवात करूया प्रकाश टॉपिकला. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.